हॅलो एव्हरीवन, मी आनंदिता स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग असणार आहे हा माझा बर्थडे स्पेशल. आणि आज आम्ही सकाळी फॉर अ चेंज लंचला गेलो, डिनरला न जाता बर्थडे सेलिब्रेट करायला. आणि मग तिथे पोचल्यावर मला ते सगळं बघून इतकं मस्त वाटलं, कारण मला माहिती नव्हतं मला परीक्षेत कुठे नेत आहे. ते पण मला एक सरप्राईजच होतं. त्यामुळे मग तिथे गेलो, छान लंच ऑर्डर केलं. मला भात खूप आवडतो, त्यामुळे मी बिर्याणी ऑर्डर केली. आणि त्यानंतर परीक्षितने ॲज अ सरप्राईज माझ्यासाठी हे बर्थडे प्लेट ॲज विथ अ चीज केक ऑर्डर केली होती. मग छान डेझर्ट एन्जॉय करून आम्ही घरी आलो. काय अशा प्रकारे आम्ही वापस आलेलो आहे. आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. बोलू मी टाकून देणार हे सगळं ब्लॉगमध्ये. ओके, तर नंतर काय झालं ते मी आत्ता सांगते. रेस्टॉरंटमधून आम्ही आलो. मला बर्थडेच्या विशेससाठी खूप फोन येतच होते. आणि मग एक फोन यशचा पण आला. तो बोलला, दीदी तू रात्री फ्री आहेस का? म्हटलं हो. आणि गौरवी पण येणार होती. ती दर बड्डेला येतेच मला भेट द्यायला, छान मस्त केक बनवून माझ्यासाठी. सो मग यश, स्वयं, मावशी, राधा पण आली होती, माझी मावस बहीण. मग ते सगळे रात्री येणार होते. त्यांना म्हटलं मग ठीक आहे, आपण डिनरचा प्लॅन माझ्याकडेच करूया. मग ते सगळे आले. मयुरी पण आली. मयुरी म्हणजे माझ्या ऑफिसची फ्रेंड आहे. आम्ही रोज सोबतच असतो. सो मग ती पण आली. आणि मग हा ओम पण आला. ओम माझा सगळ्यात लहान भाऊ. मी मागच्या व्लॉग्समध्ये सांगितलं होतं. हे सगळ्यांना तुम्ही ओळखतच असाल, फक्त मयुरी नवीन आहे इथे. आणि मग सगळे आले इथं छान. मग सगळ्यांनी ते, आणि बापरे मला इतकं ओव्हरवेल्म वाटत होतं. सगळ्यांनी आणल्यावर प्रत्येकाने माझ्यासाठी एक एक केक. गौरवीनी स्पेशल तिने स्वतः बनवून केक आणला. मला मस्त आंब्याचं कैरीचं लोणचं आणलं. त्यानंतर गिफ्ट्स आणले. मयुरी आणि संजूतनीसुद्धा मयुरीजवळ माझ्यासाठी केक पाठवला, गिफ्ट्स पाठवले. त्यानंतर मावशीनी पण केक आणला. बापरे, मला सिद्धीनी वर्धेवरून स्पेशल केक, ग्रीटिंग वगैरे पाठवलं ब्लिंकिट करून. इतका आजचा दिवस एवढा भारी गेला आहे ना माझा, मी एक्सप्लेन नाही करू शकत आहे. आणि छान मग मस्त सगळेजण आल्यावर सगळ्यांनी माझं औक्षण करून घेतलं, आरती ओवाळली, केक कटिंग झाली, केक टेस्ट करून झाला. आणि मग सगळ्यांना आठवलं का अरे त्यांनी मला गिफ्ट्सच नाही दिलं. मग त्यांनी मला परत इथे बसायला लावलं. सगळ्यांनी मग त्यांचे गिफ्ट्स दिले. कोणी काय तर कोणी काय, सगळ्यांनी आपापलं. आणि इथे ना परीक्षित मला गिफ्ट द्यायचं नाटक करत आहे, कारण त्यांचं गिफ्ट अजून आलं नाही आहे. ते ऑन द वे आहे. ऑर्डर केलं आहे, 1-2 दिवसात येईल. आणि मग सगळ्यांनी छान त्यांची गिफ्ट्स देऊन दिले. पोरांनी काय तर माझ्यासाठी बलूनच आणलेत. ज्याला जे दिसलं त्यांचं ते चालू होतं. आणि अशा प्रकारे मग मस्त गिफ्टिंग सेरेमनी पण कंप्लीट झाली. खूप मस्त वाटत होतं खरंच. दिवस खूपच छान गेला माझा हा. आणि त्यानंतर आज डिनरमध्ये पावभाजीचा बेत होता. त्यामुळे मग इथे आम्ही बटर लावत होतो पावला, सो दॅट आम्ही पटापट गरम गरम जेव्हा आम्ही खाऊ तेव्हा पटापट गरम करून लगेच मिळेल. सो आम्ही बल्कमध्ये ते रेडी करून ठेवत होतो.
माझ्या बर्थडेची पार्टी. आणि मग सगळं सेलिब्रेशन झालं, जेवण करून झालं आणि मग बसलो होतो सगळेजण गप्पा गोष्टी करत. हे सगळे पोरं इंजिनिअरिंग लास्ट इयरला आहे, त्यामुळे हे परीक्षेतला विचारत होते जिजू कसं करायचं पुढे. किती? 8,000 रुपये महिन्याचं. बापरे. AC आहे, पर्सनल ट्रेनर तुम्हाला राहू शकतो आणि वॉटर फिल्टर आहे आणि मग तुम्हाला फुल वॉशरूम क्लीन आहे. असं तसं सगळ्याचं त्यांनी जिम लावलं. जिम म्हटलं इतकं तुम्ही 1 महिन्यात 8,000 बिल नाही म्हटलं, येणार 1 महिन्यासाठी त्यांनी त्याच्यापेक्षा मी 2,000चं 1 महिन्यासाठी लावलं, मग मी डबल नाही केली. म्हणून मला एरिया स्विच करायचं. स्विच असं नाव एकदम सगळ्या गोष्टीचं झालं माझ्या. एरिया स्विच. किती पैसे एवढ्या ते युनियन लेवलला तितके ते जनरेट होत होते. काय Fun garden मध्ये आता ओनर आमचे हे वगैरे खूप चांगले आहेत. आमची गाडी घेऊन जाऊन ते मला म्हणजे डायमंडाइज ब्रँड माहिती आहे तुझी सगळं माहिती म्हणजे जिजाजीला काय माहित नाही. तू सगळं काही 12,000 रुपये किलो 12,000 रुपये 12,000चा डब्बा आहे डायमंडाइजचा. मी जिम लावेन. लावणार आहे का? एकदा एरिया चेंज केला की मी जिम लावेन, मग मी हो. बॅडमिंटन पण लावेन. इजा मी जेव्हा पण व्हिडिओ घेते ही फक्त जिम बद्दलच बोलते. जिम मगाशी पण मी हिच्यावर फोकस केला, ही जिम Gym बद्दलच is- सांगत होती. जिम इज जिम चांगलं पाहिजे, मग पुढे जिम नाही करायला करत पाहिजे ना. करत करत चांगलं पाहिजे. जिम तेवढा फरक पडतो जिम हे असं घे बरं परत. हा, one more time. चाकू मारे तो निकलता सूट चाकू मारे तो निकलता सूट बहन का बर्थडे कमिंग सूट. सुंदर दिलं. गौरव दीदीने दिलं का? नाही, गौरवीचं पण नव्हतं ते, तिने फ्रीज मागितली. हे संजोत आणि मयुरीकडून. थँक्यू संजोत आणि मयुरी. सुंदर खूप मस्त. मला याची गरज होती खरं तर फ्लावर पॉटची. काय ओरिजिनल क्वालिटी असते पण तुम्ही मी Flower pot आपण पासून असं घेतो, टेबलवर पोरी ठेवू गेली शकतो. तर सरळ असं होते की तुझे एक बसत होते मी मला मयुरीचा ना गौरवी. Happy birthday. आवडते. आमचे असे बिना कपड्याचे खूप काप सुंदर काट आहे. आपला एकदम एकदम माझ्या मनातल्या आणले यांनी. म्हणजे हा. मी मित्राला त्याची गिफ्ट का दिला मावशी झोपत असेल लाईट बंद करणं. थँक्यू गौरवी. ही गौरवीचं आहे. गौरवीने मला क्लचर पण दिला आहे एक, पण तो आता मला हे दिसत दीदी नाही. स्वतः बनवते वाटतं ना काय हा हे तिने स्वतः बनवलं आहे. आणि तुम्हाला जर असं बनवून पाहिजे असेल तर प्लीज DM मी कमेंट करा, सो मी तुम्हाला पाठवू शकते. वर्कशॉप कमिंग किंवा तिचं चॅनल आहे जस्ट असंच म्हणून, तर तुम्ही तिला पण डायरेक्टली DM करू शकता. ती असं खूप काही बनवून देते, ह्याच्यापेक्षा मोठे मोठे पण फ्लॉवर्स बनवून देते. पेड कोलॅबोरेशन खाली लिहायचं पेड कोलॅबोरेशन. दिस इज फ्रॉम अंकित दादा. थँक्यू अंकित दादा. मला सगळ्यांनी यावेळेस बघ ना कलेक्शन ऑफ फ्लॉवर्स. म्हणजे असं एकदम हे आणि हे झूम केलं का? सुंदर आहे. एक काय भेटला स्वतःच्या वाढदिवसाला तरी होते आमच्यासाठी. ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. त्याच्यातही आमच्या याच्यात नियम आहे का ज्याचा वाढदिवस आहे केक खाली संडे तोच साफ करा. तोच साफ करा. अरे वा. आता तर मला स्नॅप इथे असं वाटतं की स्नॅप काढायची गरज नाही. तिच्या ब्लॉग मध्ये सगळं दिसून येतं. दीदीचा vlog. ब्लॉग मध्ये सगळं तुला सगळं चांगलं वाटतं ते थँक्यू सो मच पाचडे फॅमिली. पाचडे पाचडे. म्हणजे मावशी स्वयं यश तुमच्याकडून मला सुंदर असा ड्रेस आलेला आहे कॉर्ड सेट. तो मी ऑफिसला घालून जाणार आहे. हा, तर मग सगळ्यांनीच ना. घालून दाखव ना. नाही गं, घालून नाही आता घातलीये मी. कलर खूप गोड आहे पण सुंदर आहे. हे खरं तर मी आता सेट घेणारच होते ऑफिसला. आणि हा क्लचर दाखवायचा राहिला. हा पण मला गौरवीने दिला आहे गिफ्ट. हा पण सुंदर आहे. त्यानंतर मला पंचिंग मीटिंग दिला आहे. आणि हे पण माझ्या फ्रेंड्सनी दिलं. प्रॅक्टिकल होतं ऍक्टिव्हिटीचं होतं सबजेक्ट. थँक्यू. काय झालं नंबर एक्स्ट्रा ओके.
आणि आता वाजले बघा किती 1 वाजला होता रात्रीचा. ह्या पोरांच्या गोष्टीच संपत नव्हत्या. माझे गिफ्ट्स बघून झाले, ते सगळे ट्राय करून झाले, सगळं झालं, पण यांच्या गोष्टी काही नाही. सगळेजण इतके गोष्टीत रमले होते. प्रत्येकजण आपापल्या कॉलेजचे किस्से सांगत होते. तो त्याच्या तिचं परीक्षित त्यांच्या टाईमच्या गोष्टी, मी माझं सांगत होती. आणि मावशी तर आधीच झोपून गेली, ती थकली होती. त्यानंतर मी परीक्षित पण डाऊन झालो, आम्ही पण जाऊन झोपलो, थकून गेलो होतो. सकाळी उठल्यावर मला कळलं की हे पोरं सकाळी 3-3:30पर्यंत जागी होती आणि गोष्टीच करत होती. तर हा असा होता माझा आजचा बड्डेचा दिवस. ओव्हरऑल खूप 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 मस्त गेला आहे. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्ही तुमचा बड्डे कसा सेलिब्रेट करता तेही मला कमेंट्समध्ये कळवा. सो जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच एव्हरीवन. बाय बाय.